ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण सुरू करूया. तर पहा, मागच्या तासाला आपण काल जो तास घेतला त्या तासाला आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या दोन किमतींच्या संबंधित असणारे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे ते आपण पाहिले. थोडस रिव्हिजन करूया. पहा, बघा स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. ओके. ओके, तर पहा, काल आपण आवाज येतोय ना सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. काल आपण जे पाहिलं त्यामध्ये पाहिलं पहा, एकूण 10 प्रकारची चिन्ह, संख्या चिन्ह वापरली जातात गणितामध्ये. हे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आणि याच अंकचिन्हांचा वापर करून आपल्याला स्थानिक किमती लिहायच्या असतात आणि दर्शनी किमती सुद्धा, म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू, हे दोन प्रकार आहेत. यातला 0 हा असा अंक आहे किंवा चिन्ह आहे, तो त्याची प्लेस व्हॅल्यू पण तीच असते आणि फेस व्हॅल्यू सुद्धा तीच असते. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं होतं. याच्यात कोणाला काय शंका? नाही सर. ओके. त्यानंतर आपण पाहिलं पहा, जर आपल्याला एखादी संख्या दिली आणि संख्येच्या ठिकाणी जर चिन्ह दिलं, उदाहरणच द्यायचं झालं तर 2 स्टार 5 स्टार 1, आणि या दोन्ही ठिकाणी जर सारखाच अंक आहे असं सांगितलं असेल, तसं तर लक्षात घ्या, चिन्ह सारखी असली की त्या ठिकाणी येणारे अंक पण सारखेच असतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. मग या दोन्ही ठिकाणी जर सारखाच अंक आहे आणि या दोन संख्यांची जी स्थानिक किंमत आहे, त्या स्थानिक किमतीमधला जर फरक आपल्याला 7920 असा दिला असेल, तर आता प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं? तर डावीकडून जो पहिला अंक आहे तो पाहायचा. एक 8. तर डावीकडून असणारा जो काही पहिला अंक येईल तो पहिला अंक पाहायचा आणि त्यामध्ये फक्त एक मिसळला की जो अंक येतो तो या ठिकाणी त्या चिन्हाच्या जागी असलेला अंक असतो. हे पण आपण काल पाहिलं, बरोबर? अरे बरोबर का? हो सर. हो सर. ओके. आता याच्याच पुढचा जो भाग आहे, जर तुम्हाला स्थानिक किंमत कळली असेल आणि दर्शनी किंमतही कळली असेल, तर स्थानिक किमतीशी संबंधित असलेला पुढचा प्रश्न आहे, म्हणजे पुढचा टॉपिक आहे एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? तर विस्तारित रूप. आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे विस्तारित रूप. आता या विस्तारित रूप किंवा विस्तारित मांडणी जी आहे, त्या विस्तारित मांडणीमध्ये आपण काय लिहित असतो? तर दिलेली जी काही संख्या आहे त्या संख्येच आपण विस्तारित, म्हणजेच त्या दिलेल्या अंकाच्या स्थानानुसार आपण त्या ठिकाणी मांडणी करत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर पहा, आता हे खूप अवघड नाहीये, सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो पहा, हे तुम्ही पहिली दुसरी पासून शिकलेला आहात, पण याच्यावर सुद्धा एक प्रश्न ठरलेलाच असतो. दरवर्षी स्कॉलरशिपला याच्यावर एक प्रश्न येतोच. 5वीच्या स्कॉलरशिपला सुद्धा हा प्रश्न येतो, तर तुम्हाला येणारच याच्यावर एक. तर पहा, एक साधी संख्या आहे 2 अंकी 27. आता याचं जर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो? तर 20 अधिक 7. युनिट प्लेस पासून जर सुरू केला, एकक स्थानापासून,
आता लक्षात घ्या, संख्या आपण खरं सांगायचं तर मोजताना डावीकडून उजवीकडून मोजतो, पण विस्तारित मांडणी मग करत असताना डावीकडून यांची मांडणी आपल्याला करत जायचं असतं. जसं की पहा, या दोनची जी दर्शनी स्थानिक किंमत आहे ती 2 ची स्थानिक किंमत आहे 20. आता याच्यामध्ये अधिकचं चिन्ह मिसळायचं. आता या 7 ची जी स्थानिक किंमत आहे ती या ठिकाणी द्यायची. 7 ची स्थानिक किंमत असणार आहे 7. म्हणजे 27 या संख्येचं जर विस्तारित रूप मांडायला सांगितलं तर ते किती येणार आहे? 20 + 7. बरोबर. समजलं का तुम्हाला? हो सर. बरोबर. मग यामध्ये आता काय काय माहित पाहिजे ते सांगतो. आता यामध्ये तुम्हाला एकक स्थान आला तर त्या संख्येच्या किंवा अंकाच्या पुढे एकही 0 द्यायचा नाही, एकही 0 द्यायचा नाही. हे तुम्हाला माहित पाहिजे. विस्तारित मांडणी करत असताना तुम्हाला हे माहित हवं. दशक म्हटला की त्या संख्येच्या पुढे तुम्हाला 1 0 द्यावा लागतो. शतक म्हटलं की त्या संख्येच्या पुढे तुम्हाला 2 0 द्यावे लागतात. सहस्त्र म्हणजेच त्याला आपण हजार म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला 1000 म्हणतात. कोणत्याही संख्येच्या पुढे जर 1000 लिहिलं तर 3 0 द्यायचे असतात. दशसहस्त्र म्हणजेच आपण त्याला म्हणतो 10,000 आणि ज्या संख्येच्या पुढे 10,000 लिहिलेलं असतं त्याच्या पुढे 4 0 द्यायची असतात. हे लिहून ठेवलंय का तुम्ही? लिहून ठेवलंय. झालं? थांबा सर. आता या विस्तारित मांडणीवर आधारित जे काही प्रश्न आहेत हे 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक पहिला आहे स्कॉलरशिपला येणारा, जो मी मगाशी तुम्हाला 27 ची मांडणी करून सांगितला तो एक प्रश्न, आणि दुसरा प्रश्न हा अशा स्वरूपात येतो. अशा स्वरूपात म्हणजे काय, तर दिलेली जी काही संख्या आहे ती दिलेली संख्या दशकात किती, शतकात किती, सहस्त्रमध्ये किती, दशसहस्त्रमध्ये किती, हे तुम्हाला पर्यायामध्ये शोधून त्या ठिकाणी सांगायचं असतं. समजलं का सगळ्यांना? झालं सर. हो सर. सांगा बरं, कोण सांगते, काय समजलं तुम्हाला? रुद्र, आळस देऊ नका, आंघोळ करून बसत जावा जरा. चला, श्रीराज सांगतील. श्रीराज घोडके सांगा. सर, कोणत्या जसं की एककावर एकही 0 द्यायचा नसतो आणि दशकावर 1 0. नाही 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 नाही, सुरुवातीपासून सांगा. काय सांगितलं मी? विस्तारित रूपाशी संबंधित 2 गोष्टी सांगा. इरिना, इरिना सांगतायत. इरिनाने हात वर केला. सांगा इरिना. पहिल्यांदा आपण संख्या चिन्हे 10 आहेत हे पहिल्यांदा तुम्ही परत एकदा सांगितलं. नंतर कालचं एक रिव्हिजन घेतलं आणि नंतर केलं. मग बघितलं की 27 हे दिलं आणि काय एक्सपांडेड फॉर्म करायला सांगितला. मग 2चा एक्सपांडेड फॉर्म, कारण की ते टेन्सच्या जागी, मग टेन्सच्या जागी असल्यावर ते 1 0 द्यायचा. मग 20 झालं आणि मग 7 युनिटच्या जागी एक पण अंक म्हणजे की एक पण 0 येत नाही, म्हणून ती संख्या तशीच राहते. मग उत्तर आलं 20 + 7, कारण की आपल्याला 27 चा एक्सपांडेड फॉर्म विचारलेला. आणि नंतर तुम्ही जर एकक असला तर एकही 0 नसतं हे समजावून सांगितलं. नंतर दशक असला की त्या संख्येच्या पुढे 1 0 असतं. शतक असला की त्या संख्येच्या पुढे 2 0 असतात. हजार असला की त्या संख्येच्या पुढे 3 0 असतात. आणि जसे 1000 असलं की त्या शून्याच्या पुढे 4 0 असतात. हे पण सांगितलं. वा वा, शाबास. बघा, 2 मिनिटात इरिनाने परत एकदा, आता मी 15 मिनिटं जे काही सांगितलं ते पुन्हा एकदा रिवाइज केलं. समजलं सगळ्यांना?
मी तुम्हाला एक एक्सपांडेड फॉर्म देतो, तुम्ही मला त्याच्यापासून तयार होणारी संख्या सांगा. घ्या लिहून. काय मी सांगा बरं, याच्यापासून तयार होणारी संख्या कोणती? सर 8,500 सॉरी 80,500 85,677 सॉरी इरिना चुकलं, इरिना तुमचं. 85,677. आता मला काय सांगायचं होतं, ऐका, मला हे सांगायचंय की एक्सपांडेड फॉर्म करत असताना हा 70 इथं घेतला, 7 इथे घेतला, 5,000 इथं घेतले, 80,000 इथं घेतले, 600 इथं घेतले, म्हणून संख्येमध्ये काही बदल होतो का रे? नाही. अजिबात नाही. का होत नाही त्याचं कारण सांगतो पहा. हे बघा, मी जर याची मांडणी अशी केली, पहिल्यांदा 70 दिले होते म्हणून मी इथं 70 लिहिले, नंतर 600 दिले होते म्हणून मी 600 असे लिहिले अधिक, त्यानंतर 7 दिले म्हणून मी 7 इथे लिहिले, त्यानंतर 5,000 दिले म्हणून मी अशा पद्धतीने 5,000 लिहिले, आणि सर्वात शेवटी 80,000 दिले म्हणून मी 80,000 अशा पद्धतीने लिहिले. आणि आता सगळ्यांची बेरीज करायला सांगितलेली होती. प्रत्येक चिन्ह संख्येच्या मध्ये बेरजेचं चिन्ह होतं म्हणून मी बेरजेची चिन्ह दिली. आता जर तुम्ही पाहिलं तर ही संख्या जर तुम्ही आता बेरीज करून दिली तर लक्षात घ्या, या संख्येमध्ये तुम्ही संख्यांची स्थानं इकडं तिकडं बदलली तरी जी काही संख्या आहे ती संख्या बदलत नाही. बघा, ती बरोबर 85,677च आली. समजलं का? चला दुसरा प्रश्न घ्या लिहू. मी सांगू सोळा हजार 60,330 60,000 नाही, हा 60,000 सर 60,330.
सांगा. हा सुद्धा एक्सपांडेड फॉर्मच आहे. हा बोला इरेना, आवाज चालू कर. 7642. 7642 नीट लक्षात घ्या. बघा इंटू 100 आहेत म्हणजे हे किती असणार आहे तर 600 प्लस इंटू 0 आहे म्हणजे हे 0च आहेत इंटू 1000 आहेत म्हणजे हे 7000 आहेत इंटू 1 आहे म्हणजे हे 2च आहेत आणि इंटू 10 आहे 10 म्हणजे हे 40 आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर याचं उत्तर मग काय येणार आहे तर हे आहे 7642. आलं लक्षात? सर हो सर आले. सर बोला की. एक्सपांडेड फॉर्म आधी मध्ये पण लिहितात. हा एक्सपांडेड फॉर्म आधी मध्ये पण लिहितात. हो आधीमध्ये पण येतात. सर तुम्ही चला. चिन्हच बसला नाही. अरे 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 मला एक सांगा कशातही तुम्ही 0 मिळवला तर उत्तर काय येतं? शून्य. मग कशाला घ्यायचा? घेतला काय न घेतला काय? म्हणून तर मी तुम्हाला असा प्रश्न दिला ना. 1 मिनिट हे बघा 600 लिहिले बरोबर याचे हो. हे 0 प्लस 0 केलं प्लस 7000 केलं. बघा या असे प्रश्न पडतात पहा तुम्हाला. हे 2 इथं लिहिले आणि 40 लिहिले. करा बरं यांची बेरीज आता. बघा बरं मी सांगितलंय त्यापेक्षा वेगळं येतंय का? सर तुमच्यासारखं येते उत्तर. मग काय म्हणतात 0 कुठे आहे? अरे हा फसवण्यासाठी मुद्दाम दिलंय हे. पर्यायामध्ये मुद्दाम तुम्हाला असं पण देतात. मग आपल्याला काय वाटतं अरे 0 तर राहिला आपला घ्यायचा. मग चला हा हे उत्तर असेल त्याचं. लक्षात घ्या 0 कशातही मिळवला तरी उत्तर तीच संख्या येतं. येतंय का लक्षात? तर आम्हाला सिक्वेन्स वाईज शिकवतात शाळेत. नाही सिक्वेन्स स्कॉलरशिपला ते पुस्तकात आहे सिक्वेन्स वाईज. पण तुम्हाला तेच मी सांगतोय की तुम्हाला सिक्वेन्स वाईज. कुणाचा आवाज चालू आहे रे? आवाज बंद करा बरं. स्वराली आवाज बंद करा बरं तुमचा. बोलायच्या वेळी चालू करा. तर बघा सिक्वेन्स वाईज तर आपल्याला येतंयच त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही. पण सिक्वेन्स सोडून तुम्हाला प्रश्न मुद्दाम स्कॉलरशिपला उलटे पालटे टाकतात. पण एक लक्षात घ्या सिक्वेन्स सोडून त्या ठिकाणी जरी एक्सपांडेड फॉर्म दिला तरी त्याचं उत्तर बदलत नाही. जसं की बघा का बदलत नाही त्याचं कारण पण मी सांगितलं तुम्हाला. हे बघा समजा 2 प्लस 200 प्लस 20 छोटसच घेऊया आपण. आता बघा हे सिक्वेन्स उलटे पालटे केली आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हे आहेत 222 222 आहेत. बघा कसं तर 2 मध्ये 200 मिळवले त्याच्यामध्ये 20 मिळवले. बघा येणारी संख्या जी आहे ती बदलली का? नाही. नाही. हेच तुम्हाला जर असं दिलं असतं 200 प्लस 20
+2 तरी सुद्धा हे बदललं असतं का? नाही. नाही. हेच तुम्हाला असं दिलं असतं 20 + 2 + 200 बदललं असतं का उत्तर? नाही. हेच तुम्हाला असं दिलं असतं 20 + 200 + 2 बदललं असतं का उत्तर? नाही. का बदललं नसतं? आता तुम्ही सांगा का बदललं नाही? सांगा का बदलत नाही? बघा ह्या अशा साध्या साध्या गोष्टी असतात. आपण नुसतं काय करतो माहितीये का? पाठांतर करतो, समजूनच घेत नाही. का बदलत नाही? सांगा की माझा साधा प्रश्न आहे, का बदलत नाही? कारण की ते समान असतात. उलटे पालटे केले का बरं की तीच संख्या बेरीज केल्यावर बेरीज सारखीच येते. हे कारण आहे पात्याचं. समजलं का जयेश? हो सर. बेरजेमध्ये ज्या काही 2 संख्या, 3 संख्या, 4 संख्या असतात त्यांची जागा बदलली म्हणून बेरीज कधी बदलत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर 2 + 4 केलं तरी उत्तर 6च येणार आहे आणि 4 + 2 केलं तरी उत्तर 6च येतं. किंवा 3 संख्यांची बेरीज करताना 4 + 2 + 8 केलं तर उत्तर 14च येणार आहे. मग 8 + 2 + 4 केलं म्हणून उत्तर बदलणार आहे का? तर नाही, तरी सुद्धा उत्तर 14च येणार आहे. त्याच पद्धतीनं 2 + 8 + 4 असं केलं तरी ते बदलणार नाही. म्हणजेच बेरीज करताना संख्यांची जागा बदलली, हा त्याच्यात मिसळला काय आणि तो त्याच्यात मिसळला काय, बेरजेमध्ये काहीही फरक पडत नाही. आणि आता यालाच अटॅच असणारी दुसरी गोष्ट सांगतो. सारखी सारखी बेरीज करणे म्हणजेच काय असते? गुणाकार असते. तुम्ही जर गुणाकारामध्ये सुद्धा पाहिलं तर 8 ला 2 ने गुणलं काय किंवा 2 ला 8 ने गुणलं काय, या उत्तरामध्ये कधीही बदल होत नाही. बदलतो का? नाही. नाही. अगदी त्याच पद्धतीने 3 अंकी संख्यांचा गुणाकार करत असताना या 3 पैकी कोणीही कोणाला गुणलं उत्तरात कधी बदल होत नाही. म्हणजे तुम्ही आता जर हे असं लिहिलं 2 × 8 × 1 तरी सुद्धा याचं उत्तर 16च येणार आहे. तुम्ही 1 × 8 × 2 लिहिलं तरी सुद्धा याचं उत्तर 16च येणार आहे. तुम्ही 2 × 8 लिहिलंय आपण 2 × 1 × 8 लिहिलं तरी सुद्धा या ठिकाणी उत्तर 16च येणार आहे. समजलं का जयेश? हो सर. त्यामुळे ऐका, त्यामुळे एक्सपांडेड फॉर्म लिहिताना आपल्याला तो सिरियलीच दिला पाहिजे असं समजायचं काही कारण नाही. मी आता स्कॉलरशिपचे प्रश्न देताय किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे प्रश्न सोडवताय तर तुम्हाला या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही जरी संख्यांची अदलाबदल, हे बघा तुम्हाला प्रश्न आला ना तर सरळ प्रश्न येणारच नाही, हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला येणारा प्रश्न हा एक्सपांडेड फॉर्म मधला येणारच आहे एक प्रश्न आणि तो त्या संख्यांची अदलाबदल करूनच येणार आहे. ठीक आहे, हा झाला आपल्या आजच्या टॉपिकचा पहिला भाग. आता दुसरा भाग स्कॉलरशिपला तुम्हाला येऊ शकतो, शक्यता जास्त आहे, तो भाग आहे आता आपण पाहणार आहे. पहा मी तुम्हाला एक गणित देतो.
आता जे इंग्लिश मीडियमला आहेत त्यांच्यासाठी सांगतो, दशसहस्त्र म्हणजेच 10,000. त्यामुळं शब्दांना आडू नका. तुम्ही जे म्हणताय थाउजंडला सहस्त्र म्हणतात, हजार म्हणतात, आणि दशसहस्त्र म्हणजे 10,000 म्हणतात. आता अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म मध्ये येऊ शकतात. सांगा आता याचं उत्तर कोणाला येत आहे सांगा. आणि सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा, व्हिडिओ बंद करू नका कोणी. संस्कृती सांगताय, स्वराली, रुद्र, अंश, शिवन्या, तनिष, सुमित काल नव्हते काय तुम्ही? काल नव्हते तुम्ही. चला कोण सांगताय? आराध्या सांगताय? आराध्या हा सांगा सांगा. 70 लाख 80 दशक. 70 लाख 80 हजार. काय काय? 70 लाख 80 हजार. 70 लाख 80 हजार. 7,080 दशक. हा व्हेरी गुड. हा श्रीराज बोराटे, तुम्ही सांगा. श्रीराज बोराटे कसं सांगा? दशसहस्त्र म्हणजे 70,000 आणि 8 शतक यांची बेरीज करायची. बेरीज झाली 70,800. ऐका, दशसहस्त्र म्हटलं की किती झिरो द्यायचे? तर 4 झिरो द्यायचे. बघा, दशक, शतक, हजार, दशहजार, युनिट, सॉरी 10, 100, 1000, 10,000. आता कशाचे 10,000 विचारले? तर 7 चे 10,000 विचारले, म्हणून आपण 7 अगोदर लिहून घेऊया. पहा, सगळा शून्याचा खेळ आहे. या ठिकाणी तुम्हाला जर शून्य नीट देता आले नाही तर संख्या चुकणार. पुन्हा एकदा सांगतो पहा, 10, 100, 1000, 10,000. कशाचे 10,000? तर 7 चे 10,000. मग हे 7 10,000 म्हणजे असे येणार. पुढे दिले 8 शतक, तर शतकाचे 0 लिहूया आपण अगोदर. बघा, 10 आणि 100. शतकाचे 0 होतात 2. आता किती शतक आहेत? तर 8 शतक आहेत, म्हणून मी इथं 8 शतक. आता या दोघांची काय करायला सांगितली? बेरीज. आपण बेरीज करून लिहूया. पण आता बेरीज जरी ही येत असली तरी आपल्याला विचारलंय किती दशक. आलेलं उत्तर म्हणजे किती दशक. तर पहा, दशक म्हटलं की किती झिरो असतो? दशक म्हटलं की किती झिरो असतो? 1. मग आपण हा 1 झिरो म्हणजे दशक आहे असं समजूया. मग दशकाला दशक तर गेला निघून, उरलं काय? बघा आता, उरलं काय? हा, म्हणून आता नीट ऐका, आपलं उत्तर जरी 70,800 आलं असलं तरी ते आपल्याला विचारलेलं नाहीये. आपल्याला विचारलंय 70,800 म्हणजे किती दशक. मग दशक म्हणून आपण या ठिकाणी त्या दशकाचा 0 या ठिकाणी तिकडे देऊन टाकला. मग उरलं काय? तर उरले 7,080. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 7,080 दशक. मग नीट लक्षात घ्या, 7,080 दशक म्हणजे दशक आणि हे इथं लिहिलेले 70,800 वेगवेगळे आहेत का रे?
हो. नाही. नाही, नाही, वेगवेगळे नाही. संख्या एकच आहे, फक्त ती मांडताना वेगळी मांडली आहे. मला एक सांगा आता, बघा आता हाच प्रश्न मी थोडासा बदल करतो. आता मी जर तुम्हाला म्हटलं असतं या ठिकाणी दशक न विचारता मी विचारलं असतं शतक किती सांगा, काय लिहिलं असतं तुम्ही? 708. बघा, व्हेरी गुड, शाबास. बघा, शतक म्हटले की किती झिरो, तुम्हाला एक चार्ट लिहून दिलाय त्यात बघा. शतक म्हटले की किती झिरो? 2. मग हे 2 झिरो शतकाचे गेले निघून. मग आता शतकाचे 2 शून्य दिल्यानंतर काय उरलं? 708. 708. मग हेच त्याचं उत्तर आहे. समजलं का? हो सर. हो सर. घेतलं लिहून? हो सर. सर. हो सर. सर. हा, बोला बोला. तिथं 1000 सांगितलं असतं तर मग तिथं 8. नाही नाही नाही, सुट्टे तिथं जर झिरो नसतील तर ते विचारतच नाहीत. तसं कशाला विचारतील 1000? आलं लक्षात? हो. हा, जेवढे शून्य आहेत तेवढंच ते विचारणार. बरं का बाळा, बरोबर आहे, तुमची शंका बरोबर आहे. व्हेरी गुड जयेश. जर 1000 विचारलं असतं, 10,000 विचारलं असतं तर काय करायचं? तर लक्षात घ्या, 1000 विचारलं असतं तर इथं सुट्टे झिरो लिहायला जागा आहे का? नाही. नाही. त्यामुळे ते तसं लिहिताच येणार नाही आणि त्यामुळे ते विचारणार पण नाही. लक्षात येतंय? जेवढे झिरो आहेत तेवढंच विचारतील ते तुम्हाला. म्हणून तर म्हटलं हा सगळा शून्याचा खेळ आहे. तुम्हाला शून्य किती आहेत, कशाच्या पुढे किती द्यायचं हे समजलं की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर समजलं. आणि हे तुम्ही पहिलीपासून पाहताय. बघा, तुम्हाला जर आठवत असेल तर तुमचे टीचर सांगत होते पहा, 1 दशक म्हणजे 10 म्हणत होते की नाही तुम्ही? हो. असंच 2 दशक म्हणजे 2 म्हणजे 20. असंच पुढे पुढे 10 दशक म्हणजे तुम्ही म्हणत होते 100. मग असं का म्हणत होते तुम्ही 10 दशक म्हणजे 100? तर या 100ला तुम्ही आणखी एक शब्द वापरत होते, 1 शतक म्हणजे पण 100. म्हणजेच काय, शतक म्हटलं की कुठल्याही संख्येच्या पुढे 2 झिरो आले पाहिजेत. म्हणून तुम्ही 1 शतक म्हणजे 100च म्हणत होते. आणि दशक म्हटलं की 1 झिरो आला पाहिजे. हे बघा, म्हणून दशक म्हटलं की तुम्ही लिहित होते 10 दशक. समजलं का तुम्हाला? हो सर. हो सर. आणि जेव्हा तुम्ही लिहायचे बघा, 37 ही संख्या, 37 एकक म्हणजे किती? 37 का? कारण एकक म्हटले की एकही झिरो नसतो. हा, एकही झिरो नाही. मग 37 एकक म्हणजे किती? तर 37च. चला पुढचं गणित देऊ. हो सर. हो सर. सर 430. सर 430. 430.
430 शतक सर. हा. 430 शतक. शतक म्हणायला विसरू नका, नुसतं 430 नाही. मला सांगा, दशसहस्त्र म्हटले म्हणजे 10,000 म्हटले की किती किती झिरो द्यायचे? 4 आणि 3 सहस्त्र सांगितलंय त्यामुळे 3000 म्हणजे ऐका आता मी काय सांगतो नीट ऐका. आता काही जणांना कुणी विचारलं नाही मला, पण बऱ्याच जणांना प्रश्न येत असणार आहे तो. बऱ्याच जणांना तो प्रश्न येत असणार आहे की नेमकं लिहायचं कसं हे. तर मी सांगतो तुम्हाला उपाय. बघा, पहिल्यांदा आहे ती संख्या लिहायची. 2च मिनिट हा बाळांनो, थांबा. थांब सर गेले ते कुठं. तर बघा, पहिल्यांदा जो अंक किंवा संख्या दिलेली असेल ती जशी आहे तशी लिहायची आणि मोजत जायचं. बघा, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे चुकणार नाही तुमचं. लक्षात आलं का? हो सर. ओके. पुढे आता म्हटलंय सहस्त्र. सहस्त्र म्हटलं की 3 झिरो असतात. मग बघा, दशक, शतक, हजार. झाले त्याचे हजारचे 3 आणि त्याच्या मागे मग लिहायचे 3. आता आपण या ठिकाणी यांची काय करूया? बेरीज करूया. 0 0 0 3 4. पण बघा आता काय विचारलंय, तर आपल्याला विचारलंय किती शतक. शतक म्हटले की किती झिरो कट करायचे? 2. हे 2 झिरो शतकाचे देऊन टाकले. मग उरलं काय पहा आता. उरलं काय? 430. म्हणजे तुमचं उत्तर किती यायला पाहिजे मग? 430. 430. शतक. समजलं का? 30 शतक. देव पुढे. हो सर. सर. आता इथं काही शतक, दशक, एकक विचारलं नाही. म्हणजे आहे तीच संख्या सांगायची. सोळा 1665. 2000. 16,665. व्हेरी गुड. सांगा श्रीराज, 15 दशक म्हणजे किती? 150. 15 शतक म्हणजे किती? 1500. बरोबर. बघा, शतकाचे 2 झिरो आणि हे 15 शतक आहेत म्हणून 15 लिहिले. पुढे 15 एकक 15. आणि 15 सहस्त्र. 15,000. एकक, दशक, शतक. दशक, शतक आणि हजार.
आणि हे 15 अशा लिहिले. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा 5 16,665. अरे 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 अरे, लागलं. काय झालं? ये. 16,665. 16,665 बरोबर, करेक्ट, व्हेरी गुड, शाबास. चला पुढचा आता घेऊया आपण. समजलं का सगळ्यांना? लिहून घेतलं का? हो सर. हो सर. हो सर. बर, मी आता एक प्रश्न आणखी काय विचारू शकतात हे सांगतो. हा, आणखी एक प्रश्न विचारू शकते. प्रश्न घ्या लिहून. स्वराली, आवाज बंद करा स्वराली. काल तुम्ही नव्हते, सांगितलं नाही का नव्हते ते. रुद्र घाटे आहेत का? रुद्र घाटे. क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. बरोबर, असे सुद्धा प्रश्न येतात बर का. मग किती नंबरला गोल करायचं? का चुकीचं आहे सांगा बरं, काय चुकीचं आहे यात? बरोबर, या ठिकाणी 3 बरोबर आहेत, 9 पण बरोबर आहेत, पण 4 ची किंमत 4 दशक असताना 4 किती लिहिलेत? शतक. त्यामुळे ते चुकलेलं आहे. समजलं? हो सर. ओके, चला पुढचं घ्या. रुद्र घाटे आहेत का? रुद्र, व्हिडिओ चालू करा. रुद्र नाहीये का? होता की रुद्र? देवांश, समजतंय का देवांश? हो सर. ओके. तनिष, झोप झाली नाही का देवांश? तनिष, समजतंय का तनिष? हो सर. ओके. मयुरेश. हो सर. ओके, चला पुढचं गणित घ्या. शतक 20 दशक. आराध्या, समजते का आराध्या? ओके, बघा मग आता 512 शतक अधिक 20 दशक बरोबर किती एकक? 532 51,400. हा, शाबास. सांगा बरं इरिना कसं? हे बघा, 51,400.
ऐका 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 आरव आरव म्हणतायत 532 एकक. 532 एककचा अर्थ होतो त्याचं उत्तरच 532 आहे फक्त. मग 532 येते का रे फक्त? नाही. नाही. सांग 51,400. सांगा बरं, सांगा बरं कसं. 512 शतक म्हणजे 51,200. 20 दशक म्हणजे 200. आणि किती एकक विचारले, मग या दोन्हींची बेरीज करायची, उत्तर आलं 51,400. केली, उत्तर आले 51,400. आता हेच जर ऐका एकक विचारलंय त्यामुळे जी संख्या आली तेच उत्तर असतं त्याचं. पण जर हे शतक विचारलं असतं तर मग किती आलं असतं? तर 514. सर 514. आता आरवने काय, एक मिनिट, आरवने काय केलं माहिती का, हे बघा याची आणि याची बेरीज केली. तसं नाहीये बरं का, तुम्ही फसाल बरं का यार. ही गणित सोपी आहेत पण फसवी आहेत. तुम्ही जर वर गणित केलं ना नुसतं पाहून, याच्यात असं समजू नका की दिलेल्या संख्यांची बेरीज असते. असते बेरीज, पण ती दिलेली संख्या म्हणजे तो पूर्णांक आहे असं समजू नका. काही जण काय करतात माहितीये का, या दिलेल्या, आता आरवने तेच केलंय पा, 512 आणि 20 ची बेरीज केली. तसं अजिबात करू नका, तसं नाहीये ते, हे लक्षात घ्या. कारण या संख्येच्या पुढे नेमके काय लिहिलेत त्याच्यावर हा अंक पुढे मागे सरकत असतो. त्यामुळे 512 आणि 20 अशी बेरीज करूया असं वाटत असेल तुम्हाला तर तसं करू नका. तुम्ही या प्रश्नांची उत्तर शक्यतो मांडून करा. नेमकं कोण कुठे येतो आपल्याला समजेल. तुम्हाला भलेही तोंडी येत असेल 512 अधिक 20 532 बरोबर आहे, पण ते तसे नाहीयेत हे लक्षात घ्या. बघा 512 शतक म्हटल्यामुळे हा 20 राहिला इकडे, 512 गेले इकडे, त्यामुळे त्यांची बेरीज करण्याचा विषयच नाही. त्यामुळे शतक, दशक, एकक नेमकं काय दिलंय ते पाहून प्रश्नांची उत्तरं द्या. समजलं का आरव? आरव ओके. आता एकक झालं. मी जर दशक विचारलं असतं तर काय लिहिलं असतं तुम्ही सांगा बरं. 5,140. बरोबर, व्हेरी गुड, शाबास, व्हेरी गुड. चला घरी करायला घ्या गणित. हा टॉपिक आपला या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला घरी करायला काही गणित देतो, घ्या लिहून. पहिलं गणित. हो सर द्या. बोला बोला की. सर स्क्रीन दिसत नाही. लेफ्ट हून जॉईन व्हा बाळा. मयुरेश शेतकर. द म्हणजे दशक आहे, लक्षात ठेवा.
कोणाचं तरी चालू आहे. ठीक आहे, झालं लिहून? सर हो सर झालं लिहून. सर हा बोला संस्कृती, काय म्हणता? सर आज माझ्या तालुक्यात वक्तृत्व स्पर्धा आहे. वा वा वा, नंबर आला काय तुमच्या? हो, वा वा वा, छान. कोणता विषय घेतला होता? वृक्षारोपणाची गरज. होय, आणि दुसरा? दुसऱ्या शाळेतले होते. तसं नाही हो, 2 विषय निवडायचे असतात ना, एक तुमचा आणि एक ऐनवेळी बोलायला लावतात, तो त्यातला कोणता घेतला तुम्ही? ते नव्हतं सांगितलं. अहो सांगितलं नाही, पण तिथं तालुक्याला तुम्हाला सांगतील ते. तुम्ही तयारी नाही का केली दुसऱ्या विषयाची? त्यात 2 नाही. गट आहेत. एक अहो मग असं कसं? तुम्हाला आता तिथं ऐनवेळी विचारतील की. त्याचे 2 गट दिलेत, एक तुमचा असतो आणि एक ऐनवेळी बोलायला लावतात 2-3 मिनिटाचा. बरं असू द्या, छान छान, व्हेरी गुड, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ओके, ठीक आहे. बघा, आपला आणखी एक चॅप्टर या ठिकाणी संपलाय. पहा, एकूण आपण जे 3 दिवस झालं घेतोय, त्या प्रत्येक टॉपिक वर एक एक प्रश्न येणारच आहे, हे लक्षात घ्या. बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह पाहिली आपण, 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन लेखन पाहिलं, दर्शनी किंमत पाहिली, आज विस्तारित रूप पाहिलं. उद्या आपण संख्यांचा लहान मोठेपणा, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, त्यानंतर 3 टॉपिक राहतात. म्हणजे बघा, सगळे मिळून तुम्हाला याच्यावर 10 प्रश्न येणार आहेत संख्या ज्ञानावर. त्यातला हा आज 4था प्रश्न होता. बघा, या शिकवलेल्या प्रत्येक भागावर एक एक प्रश्न येणार आहे, हे लक्षात घ्या. एका प्रश्नासाठी आपण एक एक दिवस देतोय, त्यामुळं चुका अजिबात करू नका. मी जेवढं घेतोय ना त्यात बदलतील, पण प्रश्न त्या ठिकाणी त्याच स्वरूपाचे येतील. त्यामुळे आज आपला हा 4था प्रश्न होता, म्हणजे 4 दुने 8 गुण आपले चुकले नाहीत पाहिजे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, उद्या भेटूया परत एकदा. बाय ऑल ऑफ यू. बाय सर, हॅव अ नाईस डे. बाय. Bye, sir. Have a nice day. काका बघा. काका बघा.